या सोहळ्याला देखील सुरुवात होते। नक्कीच ही दृश्य आपण पाहतो आहोत। महायुती सरकारचे काही मंत्री एकत्रितपणे या ठिकाणी शपथविधी सोहळ्याच्या परिसरात आपण पाहतोय। तर भरत गोगावले यांना देखील मोठ्या प्रतीक्षेनंतर आता मंत्रिपद मिळणार आहे। तर त्यांच्या कुटुंबियांनी याविषयी काय भावना व्यक्त केल्यात तर ते आपण पाहूया। आज नागपुरामध्ये जे आहे ते मंत्र्यांचा शपथविधी पार पडतोय। आपल्या सोबत भरत गोगावले यांची संपूर्ण फॅमिली आहे। काय सांगणार आज शेट शपथ घेत आहेत? काय शिंदे साहेबांची सर्व कृपा आहे। शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज आम्ही मंत्री होतोय। काय वाटणार? प्रतीक्षा होती आज अखेरचा दिवस होता। खूप आम्ही 2.5 वर्ष वाट बघत होतो, पण 2.5 वर्षाच्या नंतर आम्हाला त्याचं फल मिळाले आहे। धन्यवाद। आजी काय सांगणार? शपथ घेत आहेत मुलगा, आज कसं वाटते आई म्हणून तुम्ही नागपुरात आले? आशीर्वाद आपला आहे, साऱ्यांचा पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे, एकनाथ शिंदेचा आशीर्वाद आहे, आनंद सर्व आहे। पत्रकार प्रश्न विचारायचे, शेठ केव्हा शपथ घेणार? आज शपथ घेतोय मुलगा, मंत्री होतो, काय भावना आहे? चांगलं आहे, हाऊस वाटले आम्हाला, म्हणून आता आपलं काय वय आहे का आता हिंडा फिरायला? आता 90 वर्ष होऊन गेली। काय सांगणार मुलाला? काय केलं पाहिजे मुलाने? काय मागणार मुलाला? चांगलं काम करायला पाहिजे। काय सांगणार? आज शपथ घेत आहेत भरत शेट। नाही, आज खरं तर हा जो संपूर्ण आनंद आहे, हा संपूर्ण आमच्या परिवाराचा आणि या महाड पोलादपूर माणगावच्या जनतेचा आनंद आहे की ज्यांनी परत चौथ्यांदा भरत शेटना आशीर्वाद देऊन या मतदारसंघामध्ये परत नेतृत्व करण्यासाठी दिलं। त्याबद्दल मी जनतेचेही आभार मानतो आणि मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांचेही देखील आभार मानतो की त्यांनी परत एकदा 2.5 वर्षांनी जो पहिला शब्द दिला होता तो शब्द हे दोन्ही नेतृत्व जे पूर्ण करतात आणि भरत शेटना परत आज कोट चढवायचा आज तो मुहूर्त सापडलेला आहे। कॅमेरामन अंकित दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर। तर थेट आपण नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस या शपथविधी सोहळ्यासाठी राजभवनामध्ये दाखल झाले आहेत। पंकजा मुंडे, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, संजय शिरसाट, योगेश कदम, निलेश राणे हे देखील आता या सोहळ्यासाठी दाखल झाले। नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, नड्डाजी, अमित शाह, आमचे बावनकुळे साहेब, सर्व नेत्यांचा आभार मानतो। आणि हा प्रसंग आयुष्यामधला मोठा प्रसंग आहे। या माध्यमातून जबाबदारी वाढली आहे आणि त्याची जाणीव देखील होते। कुटुंबातील सदस्यही उपस्थित राहत आहेत, त्याबद्दल काय सांगा? नाही, खरं तर ऐन वेळेस पळापळ झाली। आई, वडील, पत्नी, मुलं सारे इथे आलेत, कारण त्यांनाही हा ऐतिहासिक सोहळा किंवा महत्त्वाचा सोहळा बघायचा आहे। काय खातं अपेक्षित आहे? नाही, खात्याचा विषय नाही, जे दिलं ती जबाबदारी प्रामाणिकपणे काम करेल। शुभेच्छा तुम्हाला तुमच्या राजकीय वाटचालीविषयी। आपण बघू शकतो की शपथविधी